थँक्यू डिझे थँक्यू. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वामध्ये आमचे ऑफिशियल पंच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि बॉलर बॅटर आणि आमचे ऑफिशियल पंच रेडी ऑल सेट. पहिला बॉल या स्पर्धेचा जिकडे 15 मिनिटांचा अवधी असणार आहे. टाइमर ऑन आहे त्यावर सुद्धा लक्ष द्यायचं. आकाश येतोय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तुषार केनी सोबत जतीन पाटील. पहिला बॉल ऑन साइडला परंतु डेक्लर झोन मध्ये सुरुवात कशा प्रकारे आहे. नो +1 म्हणजे तब्बल एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफलकावर आमच्यासोबत तुकाराम सर सुद्धा जोडले गेले. नक्कीच जसं तर आपण चर्चा करतो तर मृदुल मेहर यांच्या जोडीनं की या मैदानावरती जर आपण पाहिलं तर वारा बरोबर पाठीमागून वाहणार आहे. त्याच्यामुळे त्याचा किती फायदा बॅट्समनला होणार तेही महत्त्वाचं आहे. आणि अगेन्स्ट द विंड ज्यावेळेला हवेच्या विरुद्ध तुम्हाला गोलंदाजी करायची आहे आणि त्याचाही परिणाम कदाचित होऊ शकेल. आणि तेच पाहिलंय अगेन्स्ट द विंड गोलंदाजी करायची आहे. हवा अक्रॉस वाहणार आहेत बरोबर समोरच्या दिशेनं तुम्हाला वाऱ्याचा वेग असणार आहे. वारा देखील वाहणार आहेत. मागे गेला झेल सुटलाय. पहिल्या 2 चेंडूवरती भरपूर काय घडलंय. रन आल्यात 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. 3 साई श्रद्धा आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. 2 चेंडूचा आता एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावफलकावर पहिल्या चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. सर पहिल्या वर्षाची पहिली स्पर्धा आहे आणि खूप फार मेहनत घेतली गेली. नाही बघा जसं आई एकविराचं आपण एक मंदिरासारखं रूप आलेलं आहे आणि बरोबर 30 दिवसांचा अवधी आहे जेव्हा याच आमच्या नारंगी गावातनं आई एकविराची पालखी कार्लागडाच्या दिशेनं निघणार आहे 30 तारखेला. म्हणजे आज काउंटडाऊन तिथेही चालू झाले या स्पर्धेच्या निमित्तानं. कारण या सर्व गोष्टी आहेत. कारण इथून जसा मृदुलला देखील उल्लेख केला होता की ते कार्लागडावरती जाणं उत्सव साजरा करणं प्रत्येकाचं एक मनामध्ये स्वप्न असतं. आणि 4 एप्रिलचा तो दिवस असणार आहे ज्यावेळेला सप्तमीच्या दिवशी तो खेळ पाहणार आहोत. विकेट गडी बाद झालाय. कारण नेहमीच म्हणजे कार्लागडावरती तो साजरा होणारा आई एकविरेचा तो यात्रोत्सव आहे ना त्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. आणि त्या आई एकविरेचा आशीर्वाद आई जीवदानीची कृपादृष्टी नेहमीच आपल्या सर्व आगरी कोळांवरती राहिलेली आहेत आणि तिच्याच कृपा आशीर्वादानं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि विकेट लवकर गमावलाय तो संघानं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावफलकावरती आहेत. पहा नवीन बॅटर अल्केश पाटील जो दाखल झाला गेलाय. पहा काय जबरदस्त सुरुवात आहे. पुन्हा एकदा आकाश सज्ज ऑन साइडला प्रॉपर टायमिंग होता. फलटॉस चेंडू होता परंतु एके धावेसाठी. पहा पहिल्या षटकामध्ये पहिल्या एका चेंडूमध्ये 3 धावा झाल्या होत्या. त्यानंतर डॉट आणि विकेट आला गेला. इकडून 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 4 धावा धावफलकावर पहिले षटक मार्गस्थ आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग पहिल्या वर्षामध्ये आपण आहोत जिकडे आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. तोडक्यात हुकलाय. 4-4 वर जाता जाता राहिला गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलक. APL NPL ही स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेले. बॅकफुटला गेले. ट्राय केले चेंडूला सिंगलसाठी. तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपतोय 6 धावा धावफलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावा धावफलकावरती 6. चर्चा आम्ही करतोय कौस्तुभ आमच्या जोडीने. जसं मी मृदुलचा उल्लेख केला कौस्तुभ देखील आहेत. काही वर्षामध्ये समोरच्यामध्ये केलेली प्रगती ते देखील पाहिलेत आपण. आणि नवीन समालोचकाला ज्यावेळेला तुम्ही संधी देताना कौतुक आई एकविरा क्रिकेट क्लबचं देखील आहे. तुम्ही ज्यावेळेला संधी देणार त्यावेळेला त्यांना ते बोलण्याचा मौका मिळणार ना मग ते आपला ते समालोचनातलं वैविध्य ते दाखवण्याचा प्रयत्न करणार. आणि दोन्ही समालोचक सध्या आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती बॉलर मयूर सज्ज होतोय. सुरुवात तितकी चांगली नाही आणि जसं मी मृदुलशी म्हटलं होतं की ते 3 चौके लिहिलेले आहेत 4-4-4. जर प्रत्येक मॅचमध्ये 3 चौकार आले तर स्कोअर 30 आणि 35च्या मध्ये जाऊ शकेल. हा नक्कीच सर. मयूर पाटील बराच बाहेर ऑप्शनच्या बराच बाहेर 1 धाव. आणि सर तुम्ही उल्लेख केला आम्हाला आता कसं झालं माहिती आहे का जिकडे जिकडे तुम्ही असतात तिकडे तुमच्या मागे यायची सवय झाली आणि ती मागे येण्याची जी मेहनत आता आपर्यंत घेतली ना तोच गुण आता आम्हाला कुठेतरी मिळतोय. नाही बघा प्रत्येकाची वेळ असते प्रत्येकाचा काळ असतो. फक्त पेशन्स नाही गमवायचं. बघा दुखापत होणार नाही याची काळजी घ्या प्लीज. कारण धावताना आपण बघतोय थोडासा वेग आला होता. फक्त इंजुरी होणार नाही याची काळजी
तुम्ही घ्यायचे दुखापत न हो हीच ऐकवेला देवी आपण अपेक्षा देखील तीच व्यक्त करतोय. दोन खेळाडू क्षेत्ररक्षण करताना एक खेळाडू आला होता आणि त्यानंतर धाव घेताना खेळाडू एक समोर आला होता. ही संपूर्ण स्पर्धा आपण DBNवरती देखील पाहू शकता. अजून एक असं चॅनल यूट्यूबचं त्यांनी देखील फार मेहनतीनं म्हणजे 2018-19 पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास देखील आम्ही पाहिला जवळनं आणि मेहनतीनं नवीन नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्याच्यामुळे क्षेत्र कोणतं पण असो तसं एक फेमस राहिलं का ना, मेहनतीला ऑप्शन नाही आहेत, पर्याय नाही आहेत. पर्याय तुम्हाला तो मेहनतीचा असतो, तो करायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा करतात म्हणजे जसं तुम्ही आज समोरच्या क्षेत्रामध्ये आहेत, नवीन नवीन गोष्टी आणा, मेहनत करा. कदाचित थोडासा वेळ लागेल पण त्या वेळ तिथे तुम्ही संयम दाखवला, पेशन्स दाखवला तर पुढे येणारा काळ आणि वेळ तुमचीच असणार आहे. हां नक्कीच सर. आणि मला अजूनही आठवतोय दसऱ्याच्या दिवशी त्या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावर सर तुम्ही होते आणि अनाउन्समेंट केली होती. यावर्षी या नवीन हंगामामध्ये DB नेटवर्क काहीतरी नवीन घडवतोय. वेगवेगळ्या ग्राफिक्स, स्कोर कॅड आणि विविध काय पाहायला मिळते आणि ज्या प्रकारचं काम त्या दिवसापासून केलं आहे ना आतापर्यंत ते अतिशय वाखाणण्याजोगं. आणि वसई विरारमध्ये क्रिकेट स्पर्धा सोडून ज्या कुठल्या पण इव्हेंट्स झाल्यात त्यामध्ये सुद्धा DB नेटवर्क पार्टिसिपेट झाले. नक्की चर्चा तिथे होईल. स्कोरबोर्डवरती नजर असू द्या. बॅक टू द बॉलर चेंडूला खेळलं होतं. धावा आहे धावफलकावरती 10. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. धावफलक 10 आहे. आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्ड जिथे आम्ही उल्लेख करतो 30-35च्या आसपास असायला हवा. आणि बघा क्रिकेट खेळताना देखील आपण जास्त समोरच्याचा जास्त विचार करतो, आपल्या ताकदीचाही विचार करा. आपल्यामध्ये कुवत आहे, क्षमता आहे. अगर और से जोर से उड़ना चाहोगे तो खुद के पैर का हुनर भूल जाओगे. स्वतः दुसऱ्यांवरती जास्त लक्ष दिलं तर स्वतःमध्ये असलेल्या क्षमतेला तुम्ही न्याय देणार नाही आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्यांचा विचार जरूर करा पण स्वतःमध्ये क्षमतेला देखील आजमावून पाहायचं आहे. नक्कीच जबरदस्त सुरुवात आतापर्यंत. ओहो बराच बाहेर पहा अतिरिक्त धावा येतात, डॉट येते, विकेट येते, सिंगल येते, बरंच काही घडले परंतु चौकार आलेलं नाही आहे अजूनही. त्याचीच कमी आहे. वाईट एक्स्ट्रा रन भरपूर आले आहेत. आता थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावावा लागेल तर तो चौकार येणार आहे. दुसऱ्या बाजूला टीमचा उल्लेख मृदुल यांनी देखील केला होता. साई श्रद्धा मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर आलेला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स तो देखील त्यांच्या गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये दिसून आलाय. साई श्रद्धाच्या हलक्या हातानं खेळला. 1-1 धावाने धावफलक पुढे झालाय. एक टार्गेट मनामध्ये सेट आहे. जसं आपण सुद्धा आहेत समोरच्या करता आपलं सुद्धा ध्येय आहे की आपल्याला कुठे जाऊन समालोचन करायचं आहे. तसं आता मॅचमध्ये देखील टार्गेट सेट झालं आहे. ते 24चं, 34चं, 28चं किती असावं लावं. लेफ्टच्या बराच बाहेर आहे. त्यामुळे आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आमच्यापर्यंत दिशेने वळत आहेत तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. पहा 2 खेळाडू चर्चा करत आहेत. चर्चा महत्त्वाची आहे. धावफलक तुझं त्या रीतीने चाललं गेलं. चौकार आलेलं नाही परंतु अतिरिक्त धावा नाही तितकीच धावफलक चाललं गेलं. नाही जेवढे एक्स्ट्रा आले त्याच्याने एक चौकार झालाय. जेवढे एक्स्ट्रा रन आलेत ना त्याच्याने एक बाउंड्री, एक चौकार तर आतापर्यंत नक्कीच आलाय. सॉफ्ट हँडने खेळलं गेलं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धाव्याने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती अशी चर्चा केली होती. 30 आणि 35च्या मध्ये धावफलक आला तर मजा येणार आहे. थोडंसं चॅलेंज असायला हवं. चॅलेंज नसेल तर मजा येणार नाही आहे. क्षेत्र कुठल्या पण असो तुमचं चॅलेंज असेल तुम्ही चेंज व्हाल. एक चॅलेंज आपको चेंज कर सकता है. त्याच्यामुळे जे समालोचन क्षेत्राचा आम्ही उल्लेख केला बघा आजही बघितलं बाजूला नारंगी मैदानावरती एक मोठी स्पर्धा चालू आहे. 3 समालोचक आहेत आमच्या समेत. प्रशांत आदवडे देखील आहेत, धनंजय पाटील देखील आहेत. तिघांची शैली वेगळी आहे त्याच्यामुळे तिथे जोडून आले आहेत. 7 मिनटं आतापर्यंत 2 षटकांसाठी हाताळले आहेत. 2 ओव्हरनंतर स्कोर 15. रोहित यादव 3रं षटक मार्गस्थ. 15 धावा धावफलकावर. पहिला बॉल बॅकफुटला. ओ बरंच काही घडलंय. चेंडू डायरेक्ट क्लीन बोल्ड यष्ट्यांवर आदळला. नखेरकार दुसरा विकेटचं पतन गॉन. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती गडी बाजाला अल्केश पाटील यांना परतावं लागतंय. दुसरा धक्का, दुसरा विकेट आतापर्यंत गमावलाय तो मालवणपाडा संघानं. आणि पहिल्या चेंडूवरती तिथे
विकेट प्राप्त केलं आहे. चर्चा आम्ही करतोय कारण बघा काही गोष्टींवरती चर्चा करणं प्राप्त आहे. ऑर्गनायझिंग, आयोजक, त्यानंतर खेळाच्या दुसऱ्या अंगाला देखील स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय सुशांत. हलक्या हातानं खेळलं गेलं होतं. आता पहिल्या 2 षटकामध्ये ज्यावेळेला 15 धावा आल्यात तेव्हा आता प्रयत्न अजून 15चा, 12चा की 18चा केला जातोय. आणि आता या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर विकेट आली. इकडून आता किती धावा बनवायचे आहेत, किती धावाचा पाठलाग करायचं, किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे, या गोष्टींचा आता विचार करतोय. समोर धावफलक आपण बघितलं तर 16 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. पहा जतीन पाटील या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असणार आणि अजून या मैदानाच्या आतमध्ये आहे जो सलामीसाठी आलेला होता. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय. ओहो मिस. पहा सर, साई श्रद्धा संघाची ताकद आहे ना ती बॉलिंग आहे. 25, 26, 27, 28 अशा बऱ्याच धावा त्याने डिफेंड केल्यात. नाही त्याला कारण आहे बघा. एका नियंत्रित गोलंदाजी आहे, जास्त काय वेगळं करत नाही. विकेट टू विकेट गोलंदाजी त्यांची चालले. ती स्ट्रेंथ आहे, ती ताकद आहे या संघाची, साई श्रद्धा संघाची ती ताकद आहे. आणि ती ताकद पुन्हा एकदा दिसून आले. जास्त वेगानं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. दिशा भरकडली. आपणही असं असतो, कधी कधी वेगाने जाण्याचा प्रयत्न करतोय, चुकीच्या दिशेला जातोय, त्याच्यामुळे चुकीच्या दिशेला गेलाय. वाईट बॉल. 17 धाबा धावफलकावर. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा ऑन साईडला क्रॅकिंग स्ट्रोक होता, परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला. पहा अजूनही एक चौकार आलेला नाही. स्पर्धेची सुरुवात आहे, पहिलं वर्ष आहे, पहिला दिवस आहे, पहिली मॅच आहे, तिसरं षटक सुरू आहे आणि अजूनही काही चौकार आलेला नाहीये. बघूया पहिला चौकार कोणाच्या बॅटमध्ये येतोय. आता प्रयत्न तर जतीन देखील करतोय, खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता याने डिक्लेअर झोनच्या दिशेनं. चेंडू गेल्या स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. 18 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज होईल फलंदाज. कडक 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 आवाज दिला. चौकार आलाय. पहिला चौकार NPL मधला बिग बॅश प्रीमियर लीग पहिला 4. थँक्यू. पहिला चौकार आला. सुशांत. शांत होते, सर्व थांबलेले होते, पण ती शांतता, ती वादलापूर्वीची शांतता होती. या चौकारानं धावफलक 22. 22 धावा. समोर हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. पहा चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट गरजेचे आहे आणि तेच केलं गेलं. पहा 3 षटकांचा खेळ संपतोय. 23 धावा धावफलकर. पहा सर विकेट आल्यात, परंतु स्कोर कार्ड सुद्धा त्याच रीतीने चाललं गेलंय. आता इकडे 30 की 32 या गोष्टींचा विचार करणार आणि त्यानंतर त्या धावांचा पाठलाग करत असताना कोणाविरुद्ध कसं प्लॅन करायचा हे सुद्धा आता बघावं लागणार आहे. हा म्हणजे आता 3 षटकामध्ये ज्या वेळेला तुम्ही 23 धावा संख्येने पोहोचलाय, पहिलं तर त्या 6 मोजतील, 29 होतील आणि मग ते प्लस येतील ना. तर आता होळीचा सण आलाय, पोस्ट बघतो, बोनस येतो, तसे ते बोनस असतील. बॉलर हबीब. शेवटची ओव्हर, शेवटचं षटक घेऊन हबीब सज्ज झालेत. क्लीन बॉल. प्ले डाऊन झाले. प्ले बघितलं तर ओव्हर द प्ले जरा समोर आला चेंडू आणि सरळ यष्टी उद्ध्वस्त झालाय. थँक्यू. ज्याच्या बॅटमधनं चौकार आला होता आणि त्याला बाद करण्यामध्ये हबीब सफल झालेले आहेत आणि त्यांचं बाद होणं, वेळेवरती बाद होणं, कधी थोडंसं सेटबॅक आहेत, पण या धक्क्यातनं सावरावं लागणार आहे टीम मनवेलपाडा संघाला. नवीन बॅटर रचित आला गेलाय आणि आता हबीब शेखने पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रो आणला. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला. तोपर्यंत पहा सिंगल. पहा मॅचमध्ये आता पहिल्या इनिंगमध्ये काय घडलंय. विकेट, डॉट, सिंगल, अतिरिक्त धावा, नकेरकार धावफलक आपण जर बघितलं तर आतापर्यंत धावफलक 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 धावा धावफलकावरती. एक गोष्ट आहे, आणि जशी गोलंदाजी हबीब यांचे व्हाईट बॉलचा इशारा आहे. ज्यावेळेला रिलीज ऑफ द डिलिव्हरी चेंडू हाताला जातोय ना, त्याला पाहणं, शेवटपर्यंत पाहणं तेही गरजेचं आहे. अगर रीड करोगे तो जड़ पाओगे, पढ़ पाओगे तो जड़ पाओगे. रिव्ह्यू आहे, बघूया काय घडलंय. पाहण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा चर्चा करतोय. काही काळासाठी सामना थोडासा पाहणा थांबलाय. पाहूया काय घडलंय या चेंडूवरती, ते पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. तिसरे पंच
ते पाहतील. चला त्यानंतर दोन्ही कॅप्टन या JKCC अर्नाला जीवदानी माऊली. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस मध्ये या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पहा काय घडलंय, कुठली चेकिंग आहे, स्टेप आहे की नाही. त्यानंतर दोन्ही गोष्टी आहेत, त्याच्यामुळे पाय त्या पॉपिंग किरीतला लागलाय नाही लागलाय हे सगळं पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच देखील करतायत. आणि पाठीमागे क्षेत्ररक्षण झाले की नाही या दोन्ही गोष्टी आहेत पाहण्याचा प्रयत्न केला जातोय पंचांच्या माध्यमातून. नारंगी प्रीमियर लीग अर्थात बिग बॅश प्रीमियर लीग आहे एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित. वर्ष पहिलं आहे, पर्व पहिलं आहे आणि पहिलं पर्व ज्या वेळेला असतं त्यावेळेला काही गोष्टी असतात इम्प्लिमेंट होतात, काही गोष्टी राहून झालेल्या असतात. या सर्व गोष्टींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं आई एकविरा क्रिकेट क्लबनं केला आहे. बघा जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, जे डाव्या बाजूला जे टर्फ आहे टर्फच्या बाजूला काही पार्किंग आहे तर तिथे पार्किंग नाही करायचे आहेत. आपल्याला या स्पर्धेसाठी पार्किंगची सुविधा बरोबर समोर जी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी करायची आहेत, कारण ती मालकी जागा आहे त्याच्यामुळे तिथे कोणीही पार्किंग करू नये. ज्या कोणाच्या बाईक त्याबरोबर टर्फच्या बाजूला पार्क करण्यात आलेले आहेत त्याने तिथून बाईक थोडेसे या बाजूला आणून पार्क करा. आणि इथे समोर आणि पाठीमागे जसं आपला स्क्वेअर लेगला जो कॅमेरामॅन आहे त्याच्या पाठीमागे भरपूर जागा आहे, तिथे आपण पार्क करू शकता. चला पंच चालल्यात आणि पंच इशारा करतात इट्स नो बॉल. आणि कौतुक नॉनस्ट्राईक यांचं पण करायला हवं, कारण त्याने सुद्धा तिथे लक्ष दिलं होतं. तर लक्ष तिथेही होतं. धावफलकावरती जाऊन पोहोचले त्या 26 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत केलं झालं. हबीब शेख समोर जतीन पाटील, हे बॅटल आहे लेफ्टच्या बाहेर. येस, आमचे ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला गेला. पहा चौकार कमवलेत परंतु अतिरिक्त धावा आता पहिल्या इनिंग मध्ये जास्त आले आहेत. जास्त आल्यात बघूया. जसं हे दिल मागे मोर ये रन मागे मोर पेप्सी सारखं मोर आहे नागेन मोर. मोरे अगेन मोरचा प्रयत्न केला जातो. थ्रो डायरेक्ट थ्रो केला होता, चांगलं क्षेत्ररक्षण ऑफ साईडला चांगलं फील्ड केलं गेलं. एक धावे चेंडूवरती पूर्ण एका धावेने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला. 28 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. हबीब शेख सज्ज होतोय. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला नाही. अजून एका विकेटचं पतन होतोय, गॉन. आणि जसं ज्यावेळेला मृदुल आहे तुम्ही आहेत आम्ही चर्चा का करतो, एक बघा प्रत्येकाचा काळ असतो, काहीकांची वेळ असते. आज जो पाळोपाचोळा दिसतोय ना ती कधी कधी हिरवळ असते. पहिला हिरवळच होती, आता तो पाळोपाचोळा आहे. त्याच्यामुळे काहीकांचा काळ असतो, काहीकांची वेळही असते. त्याच्यामुळे आपला वेळ येण्याची थोडासा संयम प्रत्येकाला बाळगायचा आहे. वेळ येणार, नंबर येणार. कारण कुठलंही क्षेत्र म्हटलं की काही गोष्टी आहेत त्या मागे सरणार, नवीन गोष्टी येणार. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, व्हाईट बॉलचा इशारा. धावा झाल्या धावफलकावरती 29. मी म्हटलं होतं स्कोरबोर्ड 30 आणि 32-35च्या मध्ये राहू शकेल. आणि तोच प्रयत्न आतापर्यंत गुरुदत्त मंदिलपाडा संघाने केला गेला. ओ बॅटची टॉपेज फेकी झाले आणि मनीष फार उशिराने आला. नकेरकर मनीषला धावचीच्या रूपानं बाद व्हावं लागलंय. अजून एका विकेटचं पतन. फहा बरंच घडलंय. एकच टँक्यू डीजे सर, एकच चौकार आलाय. विकेट जितके आहेत ना तितके अतिरिक्त धावा आल्यात, परंतु स्कोर कार्ड सुद्धा तितकंच चाललं गेलं. नाही वाईट आहे, वाईट कदाचित या मॅचमध्ये डिफरन्स पेश करतील. शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे. फटका खेळला होता, फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय तो बरोबर. धावफलक बघूया 30 धावा धावफलकावरती 31 करायचे आहेत. आणि अशा जर 30-31 धावा होत राहिल्या कौस्तुभ तर मॅचला मजा येणार आहे. कारण जितक्या धावा होतील तितकी चुरस वाढेल, तितका रोमांचकता इथे वाढली जाईल. आज दुपारनंतर आपण जर बघितलं तर या स्पर्धेचा शुभारंभ उद्घाटन सोहळा पार पडला आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी इथे दिलेल्या स्टेपसाठी तडंपरा रिफर केल्या आहेत, तोही पाहिला जाणार आहे. कारण एक धाव महत्त्वाची आहेत. आज शुभारंभ सोहळ्याप्रसंगी जर आपण पाहिलं आहे तर सन्माननीय अतिथींचं देखील योगदान आहे. कारण कुठलीही स्पर्धा म्हटली की त्याला ऊर्जा देण्याचं काम हे आर्थिक दाते देणगीदार करत असतात. आणि शुभारंभ सोहळ्याप्रसंगी
जे उपस्थित होते त्या सर्वांचं आई एकविरा क्रिकेट क्लब मनपूर्वक आभार मानते. चला दोन्ही कॅप्टन या. JKCC अर्नाला आणि जीवदानी माऊली. जयेश आलाय. JKCC अर्नाला. चला दोघं सुद्धा आले. घेऊन जातोय सरळ आमच्या टॉस कपाच्या दिशेने जिकडे मृदुल मेहर जॉईन असतील. हॅलो हॅलो सन्माननीय अनिल पाटील साहेब, आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा मॅचचा कॉइन स्विंग केला जाईल. अनिल पाटील साहेब आपण यायचे आपल्या शुभ हस्ते. हॅलो 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 चिक हॅलो चिक हॅलो 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 चिक. चला दोन संघ आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. दोन्ही संघ बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. ग्रुप ए मधील 4 संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधील दुसरा सामना एकीकडे JKCC अर्नाला अर्थात जुना कोलीवाडा क्रिकेट क्लबचा संघ आहे, तर दुसरीकडे जीवदानी माऊली फुलपाडाचा संघ. एकीकडे प्रणय म्हात्रे आहे, दुसरीकडे जयेश बनसोडे, हे दोन आहेत. एकीकडे आई एकविरा क्रिकेट क्लब असं आहे, तर दुसरीकडे NPL हा कॉल द्यायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केलं जाईल. मान्यवर या ठिकाणी दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना NPL असा आवाज येतोय आणि प्रथम ते NPL येतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचंय. जयू नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय डिसिजन असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करू. समोरचा संघ JKCC आहे. प्रणय म्हात्रे मोठमोठे खेळाडू आहेत. एक बॅटिंग आपण पाहायला गेले तर मोठी स्टार कास्ट आहे. कशा प्रकारची रणनीती असेल? रणनीतीचं काय नाही, सर्व समोरची टीम तर चांगलीच आहे. आम्ही प्रयत्न करू जिंकायचा. आज येथे येऊन कसं वाटतंय? हे संपूर्ण आता गुलाबीमय वातावरण आणि जणू काही कारल्याच्या मंदिरामध्ये आपण उभे आहोत की काय, अशा प्रकारे जणू काही फील होतंय की नाही? होतंय, फील होतंय. आणि ऑर्गनायझिंग तर खूप चांगलं केलंय. मैदान तर खूप चांगलं बनवलंय. आउटफील्ड पण चांगलं आहे. फिल्डिंग करायला पण मजा येईल, बॅटिंग करायला पण मजा येईल आणि बॉलिंग करायला पण मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रणय म्हात्रे तुझ्या दिशेनं नक्कीच येईल. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय डिसिजन असता? क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता मनाच्या विरोधामध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ एक लहरामध्ये आहे, यंदाच्या वर्षामध्ये चांगला खेळ दर्शवलाय. कशा प्रकारची रणनीती असेल? समोरचा संघही खूप चांगला आहे, पण आम्ही आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू आणि 30+ करायचा प्रयत्न करू. प्रणय, ह्या उत्तराबद्दल मी नक्कीच स्वतः आतुर आहे. आपण स्वतः आगरीकोळी आहोत आणि आज येथे आल्यावर ज्याप्रमाणे आलो आणि जणू काही खारल्याच्या आई एकविराकडे आलोय की काय, अशा प्रकारे नक्कीच फील होत असेल आपल्याला देखील. ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा खूप चांगली आहे आणि ऑर्गनायझही खूप चांगलं केलेलं आहे. ज्यावेळेस अनिकेतनी मनवेलपाड्याची प्रीमियर लीग झालेली त्यावेळेस अनिकेतनी बोललेलं की आमच्या इथे टीम होत नाही, तुम्ही आमच्या इथे टीम करा, आम्ही ऑर्गनाईज करू, या आणि खेळा. आज ते साध्य केलं आहे त्यांनी. त्यासाठी आई एकविरा नारंगी टीमसाठी जोरदार टाळ्या. टॉस्की बॉसबद्दल पण खूप चांगलं आहे, कारण आई एकविरा नारंगी आई एकविरा त्यासाठी ते असणारच होतं, माहितीही होतं. त्यासाठी त्याबद्दल देखील खूप धन्यवाद तुमचे. मला वाटतं प्रणय पहिल्यांदा इतकं बोललाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस्की बॉस मधून अहवाल येतोय. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. टीम जीवदानी माऊली फुलपाडा संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. जातोय पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये, जिथे आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेला सर, तर दुसरीकडे कौस्तुभ मेहर सर आहेत. मृदुल रेडी होतील, कारण एकच मॅच आहे त्याच्यामुळे विकेट आलाय. बघूया त्याचा किती फायदा होतोय. फिल्डिंग सुंदर क्षेत्ररक्षण झाले. क्षेत्ररक्षण झाले. पाठलाग काय 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. मृदुल मेहर आमच्याशी पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये जोडले जातील. पहिला सामना आहे या बिग बॅश प्रीमियर लीग 2025चा. पहिला सामना मैदानावरती रंगला. एका बाजूला गुरुदत्त मानवेलपाडा आणि साई श्रद्धा. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग झालंय. फिल्डिंगमुळे काय झालंय, थोडेसे खांदे आहेत ना वर आलेत. बॉडी लँग्वेज बदलले, देहबोली बदलले. एक चौकार पाहिजे साई श्रद्धाला तो मोमेंटम आपल्या बाजूला आणायला. हलक्या हाताने खेळलाय. एक धाव चेंडूवरती पूर्ण. आणि मृदुला जसं मी चर्चा केली होती आपण ज्यावेळेला विकेटवरती होतं की एक चौकार जर आला, 3 ओव्हरमध्ये 3 चौकार आले, 4 ओव्हरमध्ये 3 चौकार, तर मात्र स्कोरबोर्ड चालेल. आणि ते देखील आता चाललंय. या षटकानंतर आपण येऊया. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धावलकावरती 4. 30 धावांचा पाठलाग आहे. मनीष
फिल्डिंग वैभवनं फिल्डिंग केली होती, थोडंसं थ्रू करण्यामध्ये कमी पडला. पहिली प्रायोरिटी होती बाबा थांबवायचं आहे, पहिली प्रायोरिटी त्याला रोखायचं आहे. षटकाचा खेळ संपला आहे, पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि धावा आहे धापलकावरती 5. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये 25 रन करायचे आहेत. यस नक्कीच सामन्याच्या दिशेने वळतोय. अगोदर वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून तसेच आम्हा आगरी कोळी लोकांची कुळदैवत आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय, पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा, अर्थातच NPL आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर आणि एक प्रेमात पडणारा असं देखणं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मॅचच्या दिशेनं पहिलाच सामना, 2 संघ, 2 धुरंधर एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. एकीकडे मनवल पाड्यातील गुरुदत्त क्रिकेट क्लबचा संघ आहे, तर दुसरीकडे यंदाच्या वर्षामध्ये चॅम्पियन संघ आहे. या वर्षीचा लहर आणि हंगाम ह्या खेळाडूंना अक्षरशः गाजवून ठेवलाय. साई श्रद्धा म्हटलं तर यावर्षी समोरच्या संघाला कौस्तुभ नक्कीच, थोडीशी कुठेतरी धडकी भरते. ज्या प्रकारचा संघ साई श्रद्धा यावर्षी खेळ दाखवतोय. मॅचच्या दिशेनं धावफकावर आता खुलतंय फुलतंय. 11 धावा ह्या धावफकावर येतात आणि हे षटक पाहिजे मोठं, म्हणून म्हटलं ना, एक चौकार जो खांद्यावर येईल, एक बाउंड्रीची बॉडी लँग्वेज बदलेल. बॉडी लँग्वेज बदलले खेळण्याचा प्रयत्न समोर मनीष फील्ड करतील. धाव घेण्याची कुठली शक्यता नाही आहे. पहिला स्मॅच रंगलाय. NPLचा बिग बॅश प्रीमियर लीगचा पहिला सामना मैदानावरती रंगलाय. स्कोर 11. नक्कीच 11 धावा धावफलकावर येतात. एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आहे, परंतु रत्नेश सिंग धावचीची संधी आहे. कोणता गडी बाद यावेळेला पंचांचा बोट नक्कीच हवेमध्ये आहे, परंतु गडी कोणता बाद आहे. पत्तू यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळतो. यस DJ. थँक्यू. कुठलाही गडी बाद होती. आता टीमला काय पाहिजे, कारण गुरुदत्त मनवेल पडाला यावेळेला विकेट पाहिजे, डॉट बॉल पाहिजे, डॉट बॉलनं वाढत जाणारा दबाव पाहिजे. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि जसा आयोजन नियोजनाचा उल्लेख केला, आई एकविरा देवीचा उल्लेख केला आणि चारी बाजूला जी आता जो पूर्णपणे गुलाबी रंगाचा फ्लग आहे ना, म्हणजे 2016ला गुलाबी नोट आली, 2022ला गुलाबी साडीवालं गाणं आलं आणि आता 2025ला एक गुलाबी असं वातावरण जे झालंय ना, तेही आपण पाहतोय. नक्कीच. आणि गुलाबी म्हटला तर एक गुलाबी रंग आमच्या आई एकविराचा देखील गुलाबी रंग आहे आणि तो गुलाबी रंग आज मैदानामध्ये अक्षरशः झळकतोय. धावचीची संधी पुन्हा एकदा बॅक टू बॅक. क्रिकेट हा खेळ सातत्यानं म्हटलं जातं अनिश्चिततेचा खेळ म्हणून का म्हटलं जात आहे, ह्याचं एक उत्तम उदाहरण तोपर्यंत येतोय DJ मॅनच्या दिशेनं. थँक्यू. एक उल्लेख तुम्ही केला गुलाबी रंगाचा, आणि बघा विजयाचा रंग पण गुलाल असतो, त्याच्यामुळे तो रंग गुलालाचा रंग, त्याचा रंग देखील गुलाबी असतो. बघूया कोण उधळणार रंग आणि कोणाचा रंगाचा बेरंग होणार. हलक्या हाताने चेंडू खेळला होता. हो पंचाने रिफर केले, पण बॅट्समनही थोडासा डाऊटफुल आहे की आऊट आहे यार. नाही, पाहण्याचा प्रयत्न करूया आपण. क्रुशियल आहे. मी म्हटलं ना, कोणाचा रंगाचा बेरंग होणार, कोण रंग उधळणार, पाहूया काय घडलंय या चेंडूवरती. आणि तुकाराम सर, रिप्लेच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहू शकतोय रत्नेश सिंग प्रिन्स सारखा एक मोठा खेळाडू आहे, थोडासा लेझी झाला होता आणि त्यानंतर अतिशय क्विक ज्या प्रकारे आला, डायरेक्ट हिट, धावचीची संधी होती. पंचांचं डिसिजन यावेळेला काय येत आहे? येस नो. आता पंच यावेळेला डिसिजन देतील. OUT गडी बाद. तिसरा बॅक टू बॅक, तिसरा गडी यावेळेला. म्हणजे सातत्यानं म्हटलं जाताना वेळ आणि काळ ही खरं तर वर्तमानपत्राला विचारा. म्हणजे जो सकाळी 4 रुपयाला घेतला जातोय, परंतु संध्याकाळी तोच 4 रुपये किलोने रद्दीमध्ये विकला जातोय. म्हणूनच काय तर जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती. बिलकुल. म्हणजे वर्तमानपत्रांना फक्त वाचू नका, त्या वर्तमानपत्रामध्ये आपलं नाव कसं येईल तेही बघा. फक्त चांगल्या कामासाठी दोन्ही गोष्टी असतात, कारण दोन्ही गोष्टीमध्ये वर्तमानपत्रामध्ये नाव येतं. चांगल्या वाईट दोन्ही गोष्टीमध्ये नाव येत असतं. 3 विकेट आल्यात,
तेही धावाच्या स्वरूपात हलक्या हाताने खेळलं होतं. आणि धावांमधलं तर रनआउट आरो. आता पाणी आपण आरोचं घेतो, पण आता आरो इथे मैदानावरती टेन्शनवाला काम करतोय. आरोचं पाणी नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 12 आणि 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 12-18चं समीकरण आहे. 2 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला धावा जास्त होत्या. तिथे सुद्धा धावा ज्या वाईट न आल्या होत्या तिथे वाईट आला होता. इथे रनआउट आल्यात. 12 बॉल 18 रन. थँक्यू. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहेत. आणि एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख मृदुल तुम्हीही केला आहे. वेळेला जाणा, वेळेला महत्त्व द्या, तर वेळ तुम्हाला महत्त्व देतील. वेळेवरती ठरवा काय करायचं आहे, अन्यथा वेळ ठरवेल तुमचं काय करायचं आहे. 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच 11-17चं इक्वेशन आपण पाहतोय. बाकीचे खेळाडू देखील यावेळेला सामना पाहतात. ज्याप्रमाणे आउटफिल्ड आपण पाहतोय पॉईंट रिजनमध्ये थोडीशी कुठेतरी स्लो आहे. ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहायला गेलं तर थोडंसं स्लो आहे आणि त्या कारणास्तव दोन्ही संघ, आता JKCC असेल, जीवदानी माऊली संघ असेल, ते देखील चर्चा करतात. रोहित आहे या खेळाडूमध्ये क्षमता आहे, परंतु तणाव होता, दबाव होता, प्रेशर होता आणि हा प्रेशर भरा जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. षटकार. यस DJ. जसं तुम्ही उल्लेख केला की बाहेर चर्चा चालली आहे, चर्चा या स्पर्धेची देखील चालली आहे. कारण पहिलं वर्ष आहेत आणि पहिल्या वर्षामध्ये इतकं शानदार आयोजन आई एकविरा क्रिकेट क्लबनं केलेलं आहे. बिग बॅश प्रीमियर लीग आणि संधी वसईविरा रनर बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून जी संधी मिळाली आहे त्या संधीला योग्य ठरवण्याचं काम देखील त्याने केलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला आहे. जास्त वेगाने गेला, चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा एफर्ट लावला, एक्स्ट्रा रन देऊन गेलाय करण. अजून एक वाईट बॉल. करण आहे त्याला रन करायचे आहेत. रन कर. नक्कीच नावामध्ये रन आहे, परंतु ह्या रन येतील का? आता थोडासा प्रेशर आहे. 4 गडी नक्कीच गमावले जातात. धावफक 14 धावा आतापर्यंत धावफकावर 5 गडींच्या मोबदल्यामध्ये. मोठमोठे खेळाडू एक स्टार कार्ड सातत्यानं आपण पाहतोय साई श्रद्धा संघ, परंतु आता थोडासा प्रेशरमध्ये आहे, थोडासा दबावामध्ये आणि येतोय करण तसा पुन्हा एकदा परताळला जातोय. यस DJ. थँक्यू. अरेला डोंगराचा उल्लेख केला गेला होता आणि आता थोडंसं अंडर प्रेशर आहे, पण या अंडर प्रेशरनं थोडंसं बाहेर आणायचं आहे. बाहेर आणायचं कोणतरी एक मॅन ऑफ क्रायसिस संकटमोचक म्हणून खेळाडू पुढे येईल का ते बघूया. पायावरती चेंडू आधार आहे, धाव करण्याचा प्रयत्न, एक धावे चेंडूवरती पूर्ण एक धावानं धावफलक बघूया. पुढे गेलाय, 1 रननं पुढे गेलाय. स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. स्कोरबोर्ड जाऊन पोचलाय तो 17-17. 13 धावांची आवश्यकता अजूनही आहे जिंकण्यासाठी आणि चेंडूचा खेळ राहिलाय तो 7-13 या 13-7 चाहिए. नक्कीच 13-7 हे इक्वेशन आपण पाहतोय. सिंगल धाव. पुन्हा एकदा अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे. त्या रणनीतीला साजेसा खेळ केला जातो. आता येणारे 6 मध्ये कुठेतरी 3 चौकारांची, म्हणजे आता मोठे फटक्यांची जरूरत आहे. तोपर्यंत येतोय. ऐकूयात एक सुमधुर संगीत. थँक्यू. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे बाजारभावाच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर अर्धा डझन चेंडू आहेत आणि 1 डझन धावा करायचे आहेत. डबल करायचे धावा तुम्हाला. आता वेळ बघा, वेळ कोणाची चांगली आहे कोणाची खराब आहे ती वेळच दाखवणार आहे. त्याच्यामुळे सर्वात गोष्ट महत्त्वाची आहे. 6-12चा क्या इक्वेशन आहे. मार्केटमध्ये असे पैसे डबल करून देणाऱ्या भरपूर कंपनी आहेत. धावा डबल करायचे आहेत. 6 मध्ये 12. पहिला तर खेळला कुठे गेला ते माहिती नाही. अहो दोन्ही स्टाईल
दोन्ही स्टाईल खेळला होता पण दोन्हीमध्ये आता थोडीशी गडबड झाले. आता एकमेकांना सांगतात भाई तूने क्या किया, भाई तूने क्या किया, आणि दुसरा कोणतरी सांगतंय कूल कूल कूल. आता इथे काय पाहिजे माहिती आहे का, इथे काय पाहिजे, इथे नवरत्न तेल पाहिजे. नवरत्न तेल सांगते थंडा थंडा कूल कूल. 5 चेंडू 10 धावा. नक्कीच 5-10च इक्वेशन येऊन थकले. ज्या प्रकारचा फटका होता हे अगोदर कुठेतरी कौस्तुभ रील्स देखील आली होती आणि ती नक्कीच कुठेतरी आठवण देखील करून देत असताना मयूर आता 5-10 एखादा मोठा फटका त्या प्रकारची क्षमता आहे. परंतु दुसरीकडे रोहन पाटील देखील त्याच ताकदीचा आहे. पहिला चेंडू बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नव्हता. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड केली जाते. एखादे मोठे फटके गरजेचे असतील ते फटके येणं यावेळेला गरजेचं असेल. आतापर्यंत वेळ घेतलाय, संयम हे सर्व काही दाखवलंय, परंतु आज जणू काही पहाडासारखे उभे आहेत. आज नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला, कारण समोर एकही असं क्षेत्ररक्षक नाही ज्यांना मिसफील्ड केले. म्हणजे ते अंबुजा सिमेंटची ॲड आहे ना, ये दीवार है जो टूटती नाही, तसा खेळ आहे. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये करायचे त्या 8 रन. 3-8 महत्वाचा चेंडू आहे. चौकार या चेंडूवरचा हो या चेंडू गेलाय बाहेर. आता 2 चेंडू आणि धावा करायचे ते 8. थँक्यू. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. आणि मृदुल तुम्ही तर अंडरआर्म क्रिकेटला फार जवळनं बघता, कदाचित सुरुवातच अपसेटनं मोठ्या उलटफेरनं झाले का या स्पर्धेची? नाही, परंतु यावेळेला तो अपसेट पाहणं तितका गरजेचा नसेल. हा प्रेशर, हा तणाव यावेळेला थोडीशी चुकी नक्कीच झाली होती. हबीब शेख नवीन फलंदाज येतोय. आता मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडूंचा खेळ, 7 धावा धाफकार लगावायचे आहेत. धावचीच्या रूपानं गडी ज्याप्रमाणे बाद झाले होते, थोडासा तणाव असेल, थोडासा विचार विनिमय सर्व काही हे केलं जाईल. आणि एक संधी देखील असेल, त्या संधीचं आता सोनं करावं लागेल. कॉंग्रॅच्युलेशन टीम गुरुदत्त क्रिकेटला मनवेलपाडा आणि हार्ड लक टीम साई श्रद्धा NSP. आपल्याला देखील पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू. गेल्या वर्षीमध्ये सर्वाधिक ट्रेडिंगमध्ये असलेलं गाणं आहे मी निघालो. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं देखील प्रेक्षकांनो तुम्हीही निघा आणि सरली याबरोबर मैदानावरती या, कारण पुढचे 2 दिवस क्रिकेटची मेजवानी आपण या मैदानावरती अनुभवणार आहोत. पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना आहे, ज्या बाईक बरोबर बाजूला पार्क केलेल्या आहेत, जिथे टर्फ आहेत, ती खाजगी जागा आहे, तिथे कोणीही गाड्या पार्क करू नका. ज्या टीम आतमध्ये आल्यात पार्किंगसाठी या बाजूला जागा आहे, त्या बाजूला कोणीही गाड्या बाईक पार्क करू नका. ज्या कोणी पार्क केल्या असेल त्याने तिथून बाहेर काढा. चला पुढच्या मॅचला सुरुवात होईल. समाजचे कक्ष रेडी होईल. पुढचे 2 दिवस आपण